मोदी मुंबईची बोलीभाषा बनली, मराठी जरी आमची मातृभाषा असली तरी हिंदी आमची लाडकी बहीण। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानं वाद। बावनकुळे आणि शिरसाटांकडून प्रताप सरनाईकांची पाठराखण, मराठी कळत नसेल तर त्यांच्या भाषेत बोलावं लागतं। शिरसाटांची प्रतिक्रिया, तर सरनाईकांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला। बावनकुळेंकडूनही सारवासारव। शिंदेंची शिवसेना हा अमित शहांचा पक्ष, प्रताप सरनाईक यांनी भाजपचाच विचार मांडला। संजय राऊतांची टीका, तर सरनाईक म्हणाले तीच त्यांच्या नेत्यांची भूमिका आहे का? राऊतांचा शिंदेंना सवाल। मनसेकडूनही प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याचा समाचार। सरनाईकांकडून मतांचं राजकारण सुरू, हिंदी मावशी नव्हे पुतना मावशी, मनसे नेते राजू पाटलांचा निशाणा। डोंबिवलीतील पलावा पुलाचं काम रखडल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्र आंदोलन। शिवसेना मनसे पक्षाचा विजय असो, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। 20+0 या नांदीचा फरक पडणार नाही। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर नारायण राणेंचा पुन्हा टोला, तर 20वर 1-0 लागून 200चा आकडाही होऊ शकतो, दानवेंचं प्रत्युत्तर। कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पुन्हा तिरकस वक्तव्य। वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणे कुटुंबियांनी रुखवतासाठी 1.5 लाख रोख मागितले। पूनम जालिंदर सुपेकरांद्वारे पैसे घेतल्याचा अंजली दमानी यांचा दावा। पूनम सुपेकर या शशांक हगवणेच्या मामी। पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत कपात, 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार, राज्य सरकारचा निर्णय। सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ, सोनं 95,600 रुपये प्रति तोळा, तर चांदी 2,000 रुपयांनी घसरून 97,500 रुपये प्रति किलोवर।